तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण इयत्ता 5वी नवोदय 5वी स्कॉलरशिप सैनिकी स्कूल गणित या विषयाची लाहिताशिका अभ्यासत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय 5वी स्कॉलरशिप 8वी स्कॉलरशिप 8वी NMMS या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो. ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588545308 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. यावरती मेसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचं मोबाईल क्रमांक वर्ग एवढी माहिती द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करेन. तर चला परत इकडे सर्वांना गुड मॉर्निंग, सुप्रभात, शुभ सकाळ. मी धनराज परगे. आमच्या इयत्ता 5वी नवोदय 5वी स्कॉलरशिप 8वी स्कॉलरशिप 8वी NMMS इयत्ता 3री 4थी MTS BTS सैनिकी स्कूल या विषयाचे लाहिताशिका करायचे असतील तर खालील क्रमांकावरती मेसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढं द्या. मी तुम्हाला त्या वर्गाच्या ग्रुपमध्ये ॲड करेन. तर चला आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न काय आहे आपल्यासाठी. आजची तासिका ही आपली काल आपण मागचे 2 भाग वजाबाकीवर पाहिले, त्याच्या अगोदर बेरजेची पाहिली. आजची तासिका ही आपली गुणाकाराची आहे. आपल्याला या ठिकाणी गुणाकार करायचा आहे. काय आहे पहिला प्रश्न. 4 गुणिले 50 बरोबर एक रिकामी चौकट आहे. 4 आपल्याला 50ला गुणायचं आहे. गुणाकार करा. मग 4 गुणिले 50 बरोबर काय करायचं. हे जर 0 जर आलं असेल तर 0 1 असेल किंवा 2 असतील तर जशाच तसे बाजूला ठेवायचे. इथला 0 इथं आला. इथं काय राहिलं आता 5 राहिलं फक्त. या 5 आणि 4चा गुणाकार करा. 5 चोक 20 किती आलं उत्तर. 4 गुणिले 50 म्हणजे 200 आलं. का अवघड आहे का. काहीच अवघड नाही. सोपा प्रश्न आहे का. त्यानंतर पुढचा प्रश्न काय आहे. 3 गुणिले 500 म्हणजे 3 म्हणजे 3 दशक. 3 दशक म्हणजे किती हो 30 गुणिले 500 100 म्हणजे 100 100 म्हणजे शतक. 500 म्हणजे 5 शतक म्हणजे 500. आता काय आलं हे 30 गुणिले 500. मग अशा वेळेस काय करायचं. हे 2 शून्य इथं ठेवून द्या. इथला 1 शून्य इथं ठेवून द्या. आता काय राहिलं फक्त 3 आणि 5च राहिलं हे, कारण की बाकीचे 0 इकडे घेतलेत आपण. मग आता दोघाचा गुणाकार करा. 5 गुणिले 3 5 त्रिक 15. उत्तर काय आलं 15,000. उत्तर काय आलं 15,000 हे उत्तर आलं. ज्यांचं आलं त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे. पुढचा प्रश्न 42 गुणिले 5 म्हणजे म्हणजे एकक गुणिले 5 म्हणजे दशक. तर 42 म्हणजे एकक. 42 गुणिले 1 म्हणजे 42 गुणिले 5 म्हणजे 5 म्हणजे दशक. 5 गुणिले 10 बरोबर दशक म्हणजे 10. मग काय येईल इथं 42 गुणिले 50 गुणाकार करा. ह्या 0 इथं बाजूला ठेवला तर 5 गुणा 42ला 0 इथं घेतलाय. 5 दुनी 10ला 0 हातचा किती आला 1. 5 चोक 20 आणि 1 21 2100. 42 गुणिले 5 बरोबर 2100. 2100 आलं लक्षात. ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. धुमाळ, काळे, सचिन, वाघमारे, शेळके, जानवी, आहिरे, आशिष कुमार यादव, सचिन, आर्यन, भोजने, काळे, भोसले, खान, सोनकांबळे, करंजकर. चला पुढचा प्रश्न काय आहे. 73 गुणिले 5
73चा आणि 5चा गुणाकार करा. 5 गुणाकार करा. 5 त्रिक 15ला 5. हाचा किती आला 1. 5 होतं 35 आणि 1 36. 73 गुणिले 5 म्हणजे काय आलं 365. 365. रीतापुरे, काळे, राजगोरे, आहेर, बोडके, आशिष कुमार, हर्षवर्धन, यादव, नलवडे, लोहार, हुंडेकर. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे विद्यार्थी मित्रांनो? पुढचा प्रश्न आपल्यासाठी 32 गुणिले 14. आता आपल्याला 32चा आणि 14चा गुणाकार करायचे. 32 गुणिले 14. आपल्याला 30 पर्यंतचे पाढे पाठ असणं खूप गरजेचं आहे. 30 पर्यंतचे पाढे पाठ असणं खूप गरजेचं आहे. 30 पर्यंतचे पाढे, 30 पर्यंतचे वर्ग, कमीत कमी 10 पर्यंतचे घन, या गोष्टी आपल्यासाठी खूप महत्वाच्या आहेत. 14 गुणा 14 दुनी 28ला 8. हाचे किती आले 2. 14 त्रिकम 42. 42 आणि 2 44. 448. किती आलं उत्तर 448. 14 दुनी 28ला 8. हाचे आले 2. 14 त्रिकम 42. 42 आणि 2 44ला 44. 448 हे उत्तर आलं. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढचा प्रश्न आहे 71 गुणिले 12. 12 ने 71ला गुणायचे आपल्याला. श्रेयस फाळके, हुंडेकर, बोपचे, भोजने, वैष्णवी, हर्षवर्धन, सोनकांबळे, भुजबळ, यादव, जगतकर, आशिष कुमार, फड. चला पुढचा प्रश्न काय आहे 71 गुणिले 12. 12 ने 71ला गुणा. 12 1 12ला 2. हाचा किती आला 1. 12 1 12ला 2. हाचा किती आला 1. 12 सत्ती 84. 84 आणि 1 85 म्हणजे काय आलं 852. 852 हे उत्तर येईल. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. चला लाईक करत नाही तुम्ही, लाईक करत चला. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न 48 गुणिले 2. आता हे आपण आडव्या मांडणीने केले, हे उभ्या मांडणीने करायचे. खूप सोपे आहेत. सोप्यातून अवघडाकडे जात आहोत आपण. 48 गुणिले 2. 2 न गुणाकार करा. 82 16ला 6. हाचा किती आला 1. 2 चोक 8 आणि 1 9. किती आला गुणाकार 96. 2 न जर गुणलं तर 82 16ला 6. हाचा आला 1. 2 चोक 8 आणि 1 9. 96 हे उत्तर येईल. आलं. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढचा प्रश्न आहे 37 गुणिले 8. या 8 आपल्याला 37ला गुणायचं आहे, गुणाकार करायचा आहे. 8 7 56ला 6. हाचे किती आले 5. पाढे पाठ असणं गरजेचं आहे खूप. 8 7 56ला 6. हाचे किती आले 5. 8 त्रिक 24. 24 आणि 5 29. 296 हे उत्तर येईल. काय 296. आलं. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे. पुढचा प्रश्न आहे 89 गुणिले 7. 89ला 7 न आपण गुणायचं आहे. 89 गुणिले 7. चला लाईव्ह तासिकेला विद्यार्थी किती आहेत बघा. 150 पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत. आणि लाईक किती आहेत त्याच्या अर्ध्यातले अर्धे पण लाईक नाही. लाईक करत चला. नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. चला पांचाळ गुड मॉर्निंग. राठोड गुड मॉर्निंग. तारे गुड मॉर्निंग. चला गुड मॉर्निंगचे मेसेज आत्ता कसं काय एवढे उशिरा जॉईन झालो काय तुम्ही?
चला काय आहे 89 गुणिले 7, 7 न गुणाकार करा, 7 नम 63 ला 3, हातचे किती आले 6, 7 नम 63 ला 3, हातचे 6, 7 8 56, 56 आणि 6 62, 56 मध्ये 6 मिसळा 62, 623. काय उत्तर आलं 623 हे उत्तर येईल. ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे. 92 गुणिले 8, 92 ला 8 न गुणायचंय. 8चा पाडा 2 बोटं मोजा, 8 1 8, 8 2 16, 16 ला 6, हातचा किती आला 1, 8 2 16 ला 6, हातचा किती आला 1, 8 9 72 आणि 1 73 म्हणजे 736 हे उत्तर आलं. उत्तर काय आलं 736 हे उत्तर येईल. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. एका रांगेत 25 मुले, याप्रमाणे 7 रांगातील मुलांची संख्या किती? पहा, एक रांगा असे हे रांग आहेत. किती रांग आहेत? हे 7 रांग आहेत. म्हणजे एका रांगेमध्ये 25 मुलं बसतात. तर मग 7 रांगातील मुलांची संख्या किती? एका रांगेत 25, तर 7 रांगातील मुलांची संख्या किती? प्रश्न अवघड नाही, एकदम सोपा आहे प्रश्न. एका रांगेत 25 मुलं, तर 7 रांगेत किती? म्हणजे काय येईल हे 25 गुणिले 7, 7 5 35 ला 5, 7 आले 3, 7 दुनी 14, 14 आणि 3 17, 175 मुले. 7 रांगामध्ये किती? 175 मुले. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आपल्याला. लाईक करत नाही तुम्ही, लाईक करा. नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. अथर्व महेश नलवडे, उगले, विराज, आर्यन, तारे, साष्टे, आहेर, शेख, राजगोरे. पुढच्या प्रश्नाकडे जायचे आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? 73 रुपयांना एक, याप्रमाणे 9 पुस्तकाची किंमत किती? पहा, 73 रुपयाला एक पुस्तक कितीला आहे? एक पुस्तक कितीला? 73 रुपयाला. तर 9 पुस्तकाची किंमत काढायची आपल्याला. एक पुस्तक 73 रुपयाला, तर 9 पुस्तकाची किंमत आपल्याला काय करायची आहे? काढायची आहे. मग काय करावं लागेल? एका पुस्तकाची किंमत दिली आहे. पहा, त्रैराशिक असंही मांडू शकतो आपण. एक पुस्तक बरोबर 73 रुपये, तर 9 पुस्तके बरोबर किती रुपये? तिरकस गुणाकार करा. 9चा आणि 73चा. 9 गुणिले 73 भागिले 1, 9 न गुणा 9 त्रिक 27 ला 7, हातचे किती आले 2, 9 त्रिक 27 ला 7, हातचे 2, 9 7 63, 63 आणि 2 65, 9 त्रिक 27 ला 7, हातचे 2, 9 7 63 आणि 2 65, 657. उत्तर काय आलं? 657 हे उत्तर आलं. आलं का? ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न, यादव, लोहार, गुंजन, तन्वी, काळे,
जानराव, बोपचे, फुके, राजगोरे, सोनकांबळे, मनवर, छिद्रावार, हिरकणी, भोजने, उगळे, नलवडे, गित्ते, भोसले, काळे, चला द्विजा, श्रावणी कासार, सचिन काळे. चला पुढचा प्रश्न काय आहे, एका पेटीत 92 सफरचंद आहेत, तर अशा 15 पेट्यात किती सफरचंद आहेत पहा. एका पेटीत किती सफरचंद आहेत, 92 सफरचंद आहेत. एका पेटीमध्ये किती सफरचंद आहेत, 92 सफरचंद आहेत. तर किती पेट्यात, 15 पेट्यात. 15 पेट्यात किती सफरचंद, 15 गुणिले 92 भागिले 1. 15 गुणिले 92 भागिले 1 गुणाकार करा. 15 दुनी 30 ला 0, हातचे आले 3. 15 90 135, 135 आणि 3 138, 1380. किती सफरचंद, 1380 सफरचंद असतील. 15 पेट्यात 1380 सफरचंद असतील. आलं का. संविधान कांबळे, आहिरे, गुंजन, चौधरी, बिजे, आहिरे, वगारे, नलवडे, आचार्य, भुजबळ, पुढच्या प्रश्नाकडे जायचे आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी, पुढचा प्रश्न काय आहे, आपल्याला या ठिकाणी आडव्या पद्धतीने गुणाकाराची मांडणी दिलेली आहे. ते गुणाकार करायचे आहेत आपल्याला. 124 गुणिले 3 आपल्याला काय करायचे, 124 गुणिले 3. 3 ने 124 ला गुणा, 3 ने 4 ला गुणा अगोदर, 3 चौक 12 ला 2, हातचा 1. मग या 3 ने 2 ला गुणा, 3 दुनी 6, 6 आणि हातचा 1 7 आणि 3 1 3, 372. काय आलं उत्तर, 372 हे उत्तर येईल. आलं लक्षात, 372. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं. पहा, लाईक करत चला. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. ही तासिका झाल्या लागलीच तुम्हाला मी परीक्षेची लिंक देणार आहे. लागलीच अगदी 2 मिनिटाच्या आत ती सर्वांनी ती पेपर सोडवा. दररोजच्या दररोज पेपर सोडवा. जर मागचे कुणाला पेपर सोडवायचे राहिले असतील तर मला तसं हे करा, मी मागचे पण पेपर देईन किंवा दुपारच्या वेळेमध्ये मी मागच्या सर्व चाचण्यांचे पेपर देईन. ज्यांचे सोडवायचे राहिले त्यांनी ते सोडवा. चला, अभ्यास करणं गरजेचं आहे. कंटिन्युअसमध्ये अभ्यास करत राहा. दररोजच्या दररोज दिलेला अभ्यास करत चला. दररोजच्या दररोज चाचण्या सोडवत चला. पुढचा प्रश्न, 367 गुणिले 9. 367 गुणिले 9. 9 न गुणा, 9 7 63 ला 3, हातचे किती आले 6. 9 7 63 ला 3, हातचे 6. 9 सखी 54. 54 6 60, हातचे किती आले 6. 9 त्रिक 27. 27 आणि 6 किती झाले 33. 3303. उत्तर काय आलं 3303. 3303 हे उत्तर आलं. आलं का लक्षात. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, 408 गुणिले 9. आता पहा, 408 गुणिले 9 इथं 0 आलेलं आहे. आता हे गुणाकार कसा करायचा, या 9 न 8 ला गुणायचं. 9 न 8 ला गुणायचं. 9 8 72 ला 2, हातचे किती आले 7. या हातचे 7 इथे ह्याच्या डोक्यावर लिहिले. कोणत्याही संख्येला 0 न गुणलं किंवा 0 न कोणत्याही संख्येला गुणलं तर गुणाकार 0 येतो.
मग 9 न 0 ला गुणलं की गुणाकार काय येतो 0 आला. मग 0 मध्ये 7 मिळवल्यावर किती झाले 7 झाले. 7 कुठले मिळवले हातचे आलेले मिळवले बरोबर आहे. मग 9 चोक 36 3672 हे उत्तर येईल. काय येईल 3672. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे. हुंडेकर, काळे, जरे, कांबळे, गुंजन, भोसले, कदम, नलबांड, श्रेयस फाळके, रुचिता गित्ते, काळे, आचार्य, जगदीश, भुजबळ, मनवर, वाघचौरे, चौधरी. चला त्यानंतर पुढचा प्रश्न काय आहे 716 गुणिले 7. 716 गुणिले 7 आडव्या मांडीनं करा किंवा उभ्या मांडीनं करा. 7 सक्कम 42 ला 2 हातचे किती आले 4. 7 सक्कम 42 ला 2 हातचे 4. 7 1 7 आणि 4 11. 11 ला 1 हातच्याला 1. 7 7 49 आणि 1 50. 5052. 5052 हे उत्तर आलेलं आहे. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न 627 गुणिले 8. आपल्याला या 627 ला 8 न गुणाकार करायचे. मग गुणा 8 7 56 ला 6 हातचे किती आले 5. 8 दुनी 16. सर 5052 नाही 5012 आहे का. चला कुठं आहे ते चला 5012 लिहिलंय वाचण्यामध्ये चुकला असेल थोडं. 8 7 56 ला 6 हातचे किती आले 5. 8 2 16. 16 आणि 5 21 ला 1 हातचे किती आले 2. 8 संग 48. 48 आणि 2 50. 5016 उत्तर काय आलं 5016 हे उत्तर येईल. आलं की लक्षात. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे 5016. गुंजन, गावित, काळे, आरसूड, यादव, जरे, इंगळे, हुंडेकर, लोहार, बोपचे, फाळके, जाधव, कासार, रुचिता, चला पुढचा प्रश्न 840 गुणिले 9. 9 न गुणाकार करा. 9 न 0 ला गुणलं तर गुणाकार 0 येतो बरोबर आहे. मग 9 न 4 ला गुणा. 9 चोक 36 ला 6 हातचे किती आले 3. 9 8 72. 72 आणि 3 75. 7560 उत्तर काय येईल 7560 हे उत्तर येईल. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे 899 गुणिले 12. 899 गुणिले 12. 12 ना आपण काय करायचं गुणाकार करायचा 899 ला. 12 9 अष्टोदर्शेला 8 हातचे किती आले 10. परत 12 न 9 ला गुणा. 12 9 108. 108 आणि 10 किती झाले 118. 118 ला 8 हातचे किती आले 11. 12 8 96. 96 आणि 11 किती होतात 96 आणि 11 107 म्हणजे 10,788 हे उत्तर येईल. काय येईल उत्तर 10,788. आलं का लक्षात.
ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. 10,788. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. पुढचा प्रश्न आहे आपला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. 545 गुणिले 17. 545 गुणिले 17. 17चा पाडा येणं आपल्याला गरजेचं आहे, तरच आपण कुठल्याही प्रश्नाचं गुणाकार फास्टमध्ये करू शकतो. पाडे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. पाडे येत असतील तरच आपण गणितीय क्रिया वेगामध्ये होतात. आणि आपल्याला तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो नवोदयला आपल्याला एक प्रश्न 1.25 मिनिटात सोडवायचा असतो. आलं का लक्षात? त्यामुळं पाडे पाठ करा. पाडे पाठ केल्याच्या नंतर आता इथं काय होतं, 7 नाही गुणता येतं आणि 1 नाही गुणता येतं, मग ते डबल म्हणजे वेळ लागतो. मग 17 गुणा 17 पाचा 85ला 5, हातचे किती आले 8. 17 चौक 68, 68 आणि 8 76ला 6, हातचे किती आले 7. 17 चौक 68, 68 ना 76ला 6, हातचे किती आले 7. 17 पाचा 85, 85 आणि 7 92, 9,265 हे उत्तर येईल. काय येईल उत्तर? 9,265. चला 20 पर्यंत पाडे येतात. कुणाला? भोईटे. सर्वांना 30 पर्यंत पाडे पाठ केलंच पाहिजे, त्याच्याशिवाय पर्याय नाही. पाडे तर आपल्याला पाठ करावंच लागेल. आपल्याला हुशार व्हायचं असेल, नवोदयला लागायचं असेल तर पाडे पाठ करत चला. 30 पर्यंतचे पाडे झोपेतून उठलं तरी विचारलं तरी आले पाहिजेत आपल्याला. आलं लक्षात? त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 610 गुणिले 45. आता 610 गुणिले 45 काय करावं लागेल? 45चा पाडा येतो का? नाही. 30 पर्यंतचे पाडे जरी पाठ केले आपण तरी इथं 45 आहे, 45चा पाडा येत नाही. मग काय करा? 610 गुणिले 45. 610 गुणिले 45 गुणाकार करा. 5 0 0, 5 1 5, 5 6 30. आता 4 न गुणा. इथं काय करायचं? आता 5 न गुणून घेतलं, इथं अधिकचं चिन्ह द्या. हे एककच्या खाली एककचा जो अंक आहे त्याच्या खाली अधिकचं चिन्ह द्या. आता 4 न गुणा. 4 0 0, 4 1 4, 4 6 24, 0 5 4, 4 आणि 3 7, 2, 27,450 हे उत्तर येते. काय येते उत्तर? 27,450 हे उत्तर येते. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. 27,450. त्यानंतर पुढचा प्रश्न काय आहे आपल्यासाठी? 407 गुणिले 55. सोपा गुणाकार आहे एकदम. 7 गुणिले 55. 5 न गुणाकार करा. 5 7 35ला 5 7 35ला 5, हातचे किती आले 3. 5 0 0, 0 मध्ये 3 मिसळल्यावर 3 आणि 5 चौक 20, 2035. 5 न गुणलं 2035 अधिक. आता ह्या 5 न गुणल्याच्या नंतर हे 2035 आल्या. पुन्हा ह्या 5 न गुणल्यावर तेच येते. मग हेच लिहायचं 5 3 0 2. पण इथं अधिकचं चिन्ह ह्याच्या एकच्या खाली द्यायला विसरायचं नाही. चला धुमाळ काय म्हणतो? मला 25 पर्यंत पाडायचं, पण 30 पर्यंत आलेच पाहिजेत बाळा. मग बेरीज करा ह्याची. 5 5 आणि 3 8, 3 2 2, 22,385. उत्तर काय आलं? 22,385. 22,385. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न चला, लाईक केलं नसेल लाईक करा. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. मुलानी, शेळके, लोहार, श्रेयस फाळके, स्वराली, गवारे, वगारे, परीठ, आहेर, जरे, जाधव 35 पर्यंत येतात. गीते छान. चला 30 पर्यंत तरी सर्वांनी पाठ करा. बोपचे
हर्षवर्धन सर मला 30 पर्यंत येतात. छान. कासार, श्रावणी. चला, ज्यांना येतात त्यांचं अभिनंदन. ज्यांना येत नाहीत त्यांनी पाठ करत चला. दररोजच्या दररोज पाढे लिहित चला. सध्या सुट्ट्या आहेत बाळांनो, काय करायचं, दररोजच्या दररोज पाढे लिहित चला, लिहायचं. आलं लक्षात? चला, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न काय आहे आपल्यासाठी? 953 गुणिले 38. 953ला आपल्याला काय करायचं आहे? 38नं गुणायचं आहे. 953 गुणिले 38. मग आता अगोदर काय करावं लागेल? ह्या 8नं गुणून घ्या. इथे एक स्थानी काय 8, ह्या 8नं गुणून घ्या अगोदर. कशाला? 953ला. 8 त्रिक 24ला 4 हातचे 2, 8 पंचे 40 आणि 2 42, हातचे किती आले? 4. 8 नम 72, 72 आणि 4 76, 7624. हे अधिक 3 त्रिक 9, 3 पाचा 15ला 5, हातचा 1, 3 नम 27 आणि 1 28. याची बेरीज करावं. 4 9 2 11, हातच्याला 1, 6 5 11 आणि हातच्या 1 12ला 2, हातचा 1, 8 7 15 आणि 1 16चा हातचा 1, 2 आणि 1 3. 36,214 हे उत्तर येते. काय ते उत्तर? 36,214. आलं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे. पुढचा प्रश्न काय? 745 गुणिले 48. 745ला 48नं गुणायचं आहे. तर काय करा? ह्या 8नं गुणा. 8 पंचे 40ला 0, हातचे किती आले? 4. 8 चौक 32, 32 आणि 4 36ला 6, हातचे किती आले? 3. 8 37 56, 56 आणि 3 किती झाले? 59, 5960. मग आता 4नं गुणायचं राहिले. मग इथं अधिकचं चिन्ह द्या. 4नं गुणा. 4 पंचे 20ला 0, हातचे आले 2. 4 चौक 16, 16 आणि 2 18ला 8, हातच्याला 1. 4 पंचे 20ला 0, हातचे आले 2. 4 चौक 16 आणि 2 18ला 8, हातच्याला 1. 4 7 28 आणि 1 29. 0 6 9 8 17ला 7, हातच्याला 1. 10 5 15ला 5, हातच्याला 1. 2 आणि 1 3. 35,760. 35,760. काय आलं? 745 गुणिले 48 जर केलं तर उत्तर काय येऊ लागले? 35,760 हे उत्तर येईल. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न 600 गुणिले 42. 600चा आणि 42चा काय करा? गुणाकार करा. खूप सोपा आहे हा गुणाकार. पहा, 600 गुणिले 42. काय करायचे विद्यार्थी मित्रांनो? हे 600चे 2 शून्य जशाच तसे इथे ठेवून द्यायचं. आता वर काय राहिलं? 6 गुणिले 42. मग 6नं 42ला गुणा. 6 दुनी 12ला 2, हातचा 1, 6 चौक 24 आणि 1 25. म्हणजे उत्तर काय आलं? 25,200 हे उत्तर येईल. काय उत्तर आलं? 25,200. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. ज्या मनवर, आहिरे, हर्षवर्धन, भोसले, काळे, राज, मला 40. वा, 40 50 60. चला, ज्यांना 30 पर्यंतचे पाढे पाठ आहे त्यांचं अभिनंदन. आलं लक्षात? पुढच्या प्रश्नाकडे जायचे. काय आहे? 900 गुणिले 79. मग आपण काय करू? असं लिहू. 79 गुणिले 900 असं लिहिलं तर गुणाकार करायला सोपं जाते. कसं सोपं जाते बघा. हे 900चे 2 शून्य इथं काढून ठेवायचे. जर शून्य असतील एकक दशक शतक स्थानी तर ते शून्य बाजूला काढा. मग आता हे शून्य इथले इथं आले. इथं काय राहिलं? फक्त 9. 9 9 गुणा 9 9 81ला 1, हातचे किती आले? 8. 9 7 63. 63 आणि 8 71. 71,100 हे उत्तर येईल. काय? 71,100. 9 9 81ला 1, हातचे आले 8. 9 7 63. 63 आणि 7 70.
आणि 71,100 हे उत्तर येईल. आलं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. चला लाईक करत चला. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला, आपण जे विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या, आपण जे हे चाचण्या घेत आहोत त्या चाचण्याचं स्पष्टीकरण केव्हा द्यायचं रे? त्याचं स्पष्टीकरणही द्यावं लागेल ना आपल्याला. चला, द्विजा उद्यापासून देऊ का? उद्या आपण ही तासिका झाल्या लागली स्पष्टीकरणाची तासिका घ्यायची का? चला, या ठिकाणी आपण काय करू, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. आता पुढचे शाब्दिक उदाहरणं आहेत आपल्यासाठी. काय आहेत? शाब्दिक उदाहरणे आहेत. शाब्दिक उदाहरणे. पहिलं उदाहरण काय आहे आपल्यासाठी? एका खुर्चीची किंमत 750 रुपये. एका खुर्चीची किंमत 750 रुपये. तर अशा 7 खुर्चीची किंमत किती? अशा 7 खुर्चीची किंमत किती? एक खुर्ची बरोबर 750 रुपये. तर अशा 7 खुर्चीची किंमत किती? 7 खुर्ची बरोबर किती रुपये? 7 गुणिले 750 भागिले 1. 7 गुणिले 750 भागिले 1. गुणाकार करा. 7 न 750 ला 750 गुणिले 7 बरोबर 7 0 0. 7 5 35 ला 5, हातचे 3, 7 7 49, 49 आणि 3 52. म्हणजे 7 खुर्चीची किंमत बरोबर 5250 रुपये. 5250 रुपये. आले लक्षात? ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न दादांनो आणि दीदींनो, पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? तांदळाच्या एका लहान पोत्याची किंमत 975 रुपये आहे. तर अशा 7 पोत्यांची किंमत किती? पहा, तांदळाच्या एका लहान पोत्याची किंमत या ठिकाणी दिलेली आहे. त्याच्यावरून आपल्याला काय करायचे तर 7 पोत्याची किंमत काढायची. तांदळाच्या एका लहान पोत्याची किंमत, तांदळाच्या एका लहान पोत्याची किंमत, एका पोत्याची किंमत किती आहे? 975. तर 7 पोत्याची किंमत किती? 975 गुणिले 7 भागिले 1. एका पोत्याची किंमत दिली आहे, 7 पोत्याची काढा म्हणले आहे. मग 975 ला आपण काय करू? 7 न गुणू. 7 5 35 ला 5, हातचे किती आले? 3. 7 7 49, 49 आणि 3 52 ला 2, हातचे किती आले? 5. 7 9 63, 63 आणि 5 68. 6825 रुपये. 7 पोत्याची किंमत, 7 पोत्याची किंमत बरोबर 6825 रुपये. 7 पोत्याची किंमत किती आली? 6825 रुपये. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न, भाताची लावणी करताना एका रांगेत 945 रोपे, याप्रमाणे 29 रांगात किती रोपे आहेत? पहा, एका रांगेमध्ये किती रोप आहेत? ह्या रांगेमध्ये 945. तर 29 रांगेत किती? अशा 29 रांगेमध्ये किती रोप तयार होतील हे आपल्याला काढायचं आहे. एका रांगेत किती आहेत? 29 आहेत. तर आपल्याला अशा किती रांगाचे काढायचं आहे?
29 रांगात. एका रांगेत 945 रोपे, तर 29 रांगेत किती रोपे? 29 गुणिले 945, गुणाकार करा. 945 गुणिले 29, 9×5 = 5, हातचे आले 4. 9 गुणवून घेऊ अगोदर. 9×5 = 5, हातचे आले 4. 9 चोक 36, 36 आणि 4 40, हातचे आले 4. 9 9 81, 81 आणि 4 85, अधिक 2 पंचे 10ला 0, हातचे आला 1. 2 चोक 8 आणि 1 9, 92 18. बेरीज करा. 5 0 9 5 14ला 4, हातचे आला 1. 8 8 16 आणि 17ला 7, हातचे आला 1. 1 आणि 1 2, 27,405. 27,405 एवढी रोपे आहेत. 27,405 एवढी रोपे आहेत. आलं लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागला तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आपल्याला. चला, आपली वेळ झालेली आहे. चला, संध्याकाळी तुम्ही राहत नाही हो. लागली जर हे झाल्या झाल्या आपण घेतलो तर स्पष्टीकरण बी होईल. पाहू. चला, या ठिकाणी आपण थांबूया. लाईक केलं नसेल लाईक करा. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लहाविताचिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. चला, जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू. दुसऱ्या वर्षीची जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू टुमारो. हॅव अ नाईस डे.